रामकृष्ण मित्राने एक प्रश्न केला होता. त्या अनुषंगाने सगळ्याच साधकांच्या मनामध्ये असा प्रश्न असू शकतो, माझेही आहे, की अनेक वेळा आपण साधन तर चिंतन ऐकत असतो, पण ऐकत असताना त्याच्यातून अनेक वेळा एखादा व्यक्ती पुढे गेल्यानंतर पाठीमागे त्याची निंदा होत असते आणि मनाची एकाग्रता होत नाही. तर याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा. मुळात कसं आहे माहिती आहे का, की राग कुठं आहे? बाहेर आहे का आत आहे? राग कुठं आहे? बाहेर आहे का आत आहे? आत आहे. तो कोणाकडे आहे? आपल्यात आहे का दुसऱ्याच्यात आहे? तो काय करतो माहिती आहे का? पुढचा तो येतोय आणि आपल्या रागाचं बटन दाबतोय आणि आम्ही पेटतोय. माझं बोलणं का? ते बटन आपल्या हातात ठेवूया ना. पेटायचं का नाही आपल्या हातात ठेवायचं आहे, भडकायचं का नाही आपल्या हातात ठेवायचं. किती जणांची तोंड धरणार नाही का? भूमिका लक्षात ठेवा. आणि तुम्हाला मला काय सांगायचं कळलं असेल. लक्षात बघा, पेटवणारे भरपूर पेटतील, पण जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन भगवंत जाण त्याच्या जवळ. दुसऱ्यानं केलेली शिवेगाळ, दुसऱ्यानं दिलेला त्रास, दुसऱ्याने केलेली टीका, दुसऱ्याने केलेली निंदा, हे काडेसपेटीचं गुल आहे. काय हे काडेसपेटीचं गुल आहे. ते काडेसपेटीचं गुल एखाद्या दारू गोळ्याच्या साठ्यात जर पडली तर काय होणार? स्फोट. आणि ती जर पाण्यात पडली तर काय होईल? विझून जाणार. तसं आमच्या अंतःकरणामध्ये रागाचा, द्वेषाचा, अहंकाराचा जर साठा असेल तर दुसऱ्याने केलेली शिवीगाळ जरा जर झाले की पेटणार. पण तेच जर आमचं अंतःकरण गंगेसारखं जर निर्मळ ठेवलं, शिव्या देणारी भरपूर आहेत, येतील जातील, त्यांची तोंड कोणी दाबायची, आपलं बटन ऑनच करायचं नाही. ऑनच करायचं ना आपलं बटन. स्विच ऑफच अखंड ठेवायचं. बघा, जसं लय त्रास होईल की मोबाईल जसं स्विच ऑफ ठेवतो तसं आतलं बटन स्विच ऑफ करून ठेवायचं. काही फरक पडत नाही. कळलं का बाळा?